जय शिवराय सर्वांना। शिवचरित्रातून शेअर बाजार शिकण्याचा आज आहे तिसरा दिवस। तर मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलं शेअर बाजार म्हणजे काय आणि ते शिवचरित्रातून कशा प्रकारे आपण शिकू शकतो याबद्दल माहिती घेतली। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवचरित्रातील एखाद्या लढाईमधून प्रेरणा घेऊन कशा प्रकारे आपण शेअर मार्केट शिकू शकतो। तर आपण सुरुवातीला समजू, आदिलशाही हा एक इंडेक्स आहे आणि त्यामधील अफजल खान हा एक ट्रेड आहे। तर शिवरायांनी हा अफजल खान नावाचा ट्रेड व्यवस्थित प्रॉपर सेटअपवर येऊ दिला आणि प्रॉपर सेटअपवर आल्यानंतर त्याची व्यवस्थित रिस्क मॅनेजमेंट केली आणि रिस्क मॅनेजमेंट करून प्रॉपर त्याचं त्यामधून टार्गेट घेतलं। आता शेअर मार्केटमधला डिसिप्लिन म्हणजे काय, तर शेअर मार्केटमधला डिसिप्लिन म्हणजे व्यवस्थित आपल्याला जिथे टार्गेट आपण ठेवलेला आहे ते टार्गेट घेणे किंवा जिथे आपण स्टॉप लॉस ठेवलेला आहे तो स्टॉप लॉस घेणे। तर शिवरायांनी बघा किती छान प्रकारे या लढाईमध्ये स्टॉप लॉस लावला होता। तो स्टॉप लॉस म्हणजे प्रतापगडावर म्हणजे तो जो आहे प्रतापगड हा स्वराज्याच्या सीमेवर होता। स्वराज्याच्या सीमेवर असल्या कारणाने अफजल खानाचं जे सैन्य आहे ते तिथेच थोपून शिवरायांनी धरलेलं आहे, म्हणजे स्वराज्यात आत घुसू दिलं नाही किंवा स्वराज्याचं नुकसान होऊ दिलं नाही, म्हणजे स्टॉप लॉस तिथेच केला, लॉस जो आहे तिथे स्टॉप केलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर शेअर मार्केटमधील डिसिप्लिनमध्ये आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे तो जो स्टॉक आहे तो स्टॉक प्रॉपर आपल्या सेटअपवर येऊ देणे किंवा आपल्या टेक्निकल पॅटर्नवर येऊ देणे। तर शिवरायांनी बघा अफजल खान व्यवस्थित आपल्या पॅटर्नवर येऊ दिला, म्हणजे शिवरायांना जिथं तो हवा होता तिथे बराबर येऊ दिला। शिवराय स्वतः त्याच्याकडे गेले नाही किंवा बळच एखादा दुसरा शेअर घेतला नाही, तर बराबर जो स्टॉक आहे जो निवडला आहे तो बराबर आपल्या स्ट्रॅटेजीवर किंवा आपल्या पॅटर्नवर येऊ द्यायचा आणि आल्यानंतरच आपण त्यामध्ये एंट्री मारायची आणि व्यवस्थित टार्गेटसाठी थांबायचं। तर रिस्क मॅनेजमेंटमधील आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण रिस्क मॅनेजमेंट करते वेळेस आपण पूर्ण कॅपिटल कधीच डिप्लॉय करायचं नाही। पूर्ण कॅपिटल आपण डिप्लॉय केलं तर आपली रिस्क हाय होते आणि लॉसेस वाढण्याचे चान्सेस असतात। आता छत्रपती शिवरायांनी पूर्ण कॅपिटल किंवा पूर्ण सैन्य तिकडे आणलं नव्हतं, बाकीचं काही सैन्य होतं ते शिवरायांनी व्यवस्थित पूर्ण स्वराज्य रक्षणासाठी बाजूला ठेवलं होतं आणि जेवढं हवं होतं तेवढं जो कॅपिटल किंवा तेवढं जे सैन्य होतं ते शिवराय इथे घेऊन आले होते। तर शिवरायांनी आणलेल्या कॅपिटलचे किंवा सैन्याचे किती सूक्ष्म प्रकारे व्यवस्थित मॅनेजमेंट केले ते पहा। शिवरायांनी सुरुवातीला वैयक्तिक रिस्क मॅनेजमेंट केलेली आपल्याला पाहायला मिळते। तर शिवरायांनी डोक्यावर जिरेटोप चढवला, डाव्या हातात वाघनखे घातले, डाव्याच हाताच्या अस्तनीत बिछवा लपवला आणि सोबत दांडपट्टा घेतला। शिवरायांनी सोबत 10 अंगरक्षक घेतले, त्यामध्ये जिवाजी महाला हे होते। तर शिवरायांनी जिवाजी महाला यांना का निवडले, कारण बडा सय्यद नावाचा खानासोबत एक पट्टा चालवणारा पट्टायत शिपाई होता, त्यामुळे शिवरायांनी पट्टा चालवण्यात त्याला तोड म्हणून जिवाजी महाला यांनाच निवडले। त्याचबरोबर संभाजी कावजी यांना निवडले। तर संभाजी कावजी हे धिप्पाड शरीरयष्टीचे होते, कारण खान हा पण धिप्पाड शरीरयष्टीचा होता, त्यामुळे संभाजी कावजी यांना पण सोबत घेतले। त्याचबरोबर शिवरायांनी येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम यासारखे आणखी काही सरदार सोबत घेतले। त्याचबरोबर शिवरायांनी काही सरदारांना काही सैन्यासोबत खानाच्या प्रतीच्या वाटेवर दबा धरून बसण्यास सांगितले। तर पुढील सर्व प्रसंग आपल्याला माहीतच आहे। शिवरायांनी या ट्रेडमध्ये खूप मोठं टार्गेट हासिल केलं आणि त्याचबरोबर महत्त्वाचं होतं ते म्हणजे आत्मविश्वास। शिवरायांना अफजल खानांना मारल्यानंतर शिवरायांचा आत्मविश्वास गगनभरारी घेत होता, त्याचबरोबर शिवरायांसोबत असणाऱ्या सरदारांचाही आणि स्वराज्यातील प्रत्येक माणसाचा आत्मविश्वास, शिवरायांवरही आत्मविश्वास हा गगनभरारी घेत होता। अफजल खानाला मारल्यामुळे शिवरायांचे नाव 7 समुद्राच्या पार गेले। खुद्द औरंगजेबाला कैचेत पकडणाऱ्या अफजल खानाला शिवरायांनी उभा फाडला होता। यासाठी शिवरायांनी अत्यंत पराकोटीच्या शिस्तीचे पालन केलेले आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर ज्याला जे काम दिलेले आहे ते त्यांनी चोख पार पाडणे महत्त्वाचे होते। आपल्याला या लढाईमधून शिकायला मिळते की व्यवस्थित रिस्क मॅनेजमेंट, प्रॉपर डिसिप्लिन आणि प्रॉपर संयमाने आपण व्यवस्थित कोणत्याही ट्रेडमधून प्रॉफिटेबल होऊ शकतो। जय शिवराय।